शिर्डीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री राम जन्मोत्सव सोहळा संपन्न। नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत। आता बातमी सविस्तर पाहू। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पालखीतील साई भक्तांच्या साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली होती। उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी पहाटे 5:15 वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली आणि त्यासोबतच श्री साई सच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची सांगता करण्यात आली। या सांगतेनंतर श्रींचे फोटो, पोथी आणि वीणाची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी वीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक हे श्रींचा फोटो घेऊन सहभागी झाले होते। सकाळी 6:20 कावडी मिरवणूक संपन्न झाल्यावर श्रींचे मंगलस्नान होऊन दर्शनास सुरुवात झाली। उत्सवाच्या निमित्ताने संस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव कचरे व त्यांच्या पत्नी सौ पद्मिनी कचरे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून नवीन ध्वज चढवण्यात आला। याच परंपरेचा भाग म्हणून द्वारकामाईतील जुने गव्हाचे पोते बदलून त्या ठिकाणी नवीन गव्हाच्या पोत्याचे पूजन करून ते अर्पण करण्यात आले। सकाळी 10 ते 12 या वेळेत मारुती मंदिराशेजारील शताब्दी मंडपात हभप विक्रम नांदेडकर महाराज यांचे श्री राम जन्मोत्सव कीर्तन झाले आणि दुपारी 12 वाजता मान्यवर अधिकारी, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी भाविकांना मिळाली। यामध्ये तुकाराम दैठणकर प्रस्तुत शेहनाई वादन, जागृत कोहली यांचा साई भजन कार्यक्रम आणि सायंकाळी फिल्मफेअर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार आनंद मिलिंद यांची साई भजन संध्या संपन्न झाली। दुपारी 4 वाजता निशाणाची मिरवणूक आणि 5 वाजता श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात बँड पथके आणि हजारो भक्त सहभागी झाले होते। या मंगलदिनी नांदेडचे साई भक्त विठ्ठल झुडपे यांनी 2300 ग्राम वजनाची चांदीची वीट, तर शिर्डीचे तुकाराम मुखेकर यांनी 50 क्विंटल गहू बाबांच्या चरणी अर्पण केला। दरम्यान आज गुरुवारी साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून उद्या शुक्रवारी काल्याचे कीर्तन आणि दहीहंडी उत्सवानंतर या मंगलमय सोहळ्यांची सांगता होणार आहे। धन्यवाद।